विनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोनी निळा म्हणे विरक्त देही निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोन भोळा चक्र शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तेची संत ज्यांचा हित विठ्ठली नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोनी प्रस्तुत महानुभूती श्री संत मोतीराम महाराज अशा थोर दिव्य पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली ही वारकरी संप्रदायाची धुरा मोजे श्री क्षेत्र मन्नाथ नगर मरगळवाडी पंचकृषीच्या सहकार्यातून अविरतपणे अखंड स्वरूपात गेली अनेक वर्षापासूनची ही वारकरी संप्रदायाची भव्य दिव्य स्वरूपाची परंपरा मरगळवाडी एवं सर्वच पंचकृषीच्या वतीनं त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र मन्नाथ मंदिर जनाबाई महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी म्हणजे मोजे गंगाखेड. माझं दैवत चांगलं कसल्याही प्रकारची पात्रता नसताना देखील आवर्जून संस्थानाच्या वतीनं एवं सप्ताह कमिटीच्या वतीनं रात्र प्रसंगात कमी अधिक प्रमाणामध्ये वार्षिक सेवेचा हा योग येतोय. कौटुंबिक प्रेम असलेली मूर्ती म्हणजे आमचे लक्ष्मण भाऊ मुंडे, बाळासाहेबजी मुंडे सरपंच, आणि ज्यांना मी श्रद्धेनं सतत पूजनीय मानतो ते म्हणजे प्रभू महाराज. ज्येष्ठ श्रेष्ठापैकी बळीराम महाराज, श्री हरिभक्त परायण परमपूज्य पंढरीनाथ महाराज, सर्वच पंचकृषीतील गुणीजन भजनी मंडळ 7ही दिवस या सप्ताहाला
सहकार्य करतात आणि त्यातले त्यात विशेष सोशल मीडियावर मला मार्गदर्शन करणारी म्हणजे तुकाराम शास्त्री मुंडे. आणि चुकलं हुकल्याला मी सांगतोय आपल्या रवी महाराजांनी की जेणेकरून सोशल मीडियावर थोडा आकडता हात असला पाहिजे. चिंतनातला अभंग देखील सरासरी बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला अभंग. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे निळोबाराय वस्तुस्थितीनं संत शब्दाची व्याख्या करतात. विडाला आमचे रामभाऊ देखील रामराजे कार्यक्रमाला टाळ घेऊन उभा राहिल्यावर थोडं बळ वाटत. ईश्वरानं निसर्ग चिंतनातला आपल्या मुद्दा असा आहे, एकंदरीत संत कसे, त्यांची वस्तुस्थिती काय याची सविस्तर माहिती देणारा हा मुळामध्ये प्रकार असा आहे. संत म्हणजे काय? संत शब्दाची सरळ व्याख्या अशी आहे, जे सतत संतुष्ट राहतात त्यांचं नाव संत. कसलीही जरी आकाळ आला तरीही ज्याची संतुष्टता बिघडत नाही ते कोण? संत. कधी कधी संतुष्ट नाही. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. कधी कधी संतुष्ट नाही. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. कसलाही जरी आकाळ आला, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयाः मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रियाः. भगवान म्हणतात, अर्जुना, कधी कधी संतुष्ट राहतो तो समप्रिया नाही. कधी कधी का?
संतुष्ट सततम योगी, जो सतत कायम स्वरूपी कोणत्याही काळात कोणत्याही युगात संतुष्टता आली तरीही संतुष्टता बिघडत नाही, ते कोण? संत किंवा ज्ञानोबा साहेब. गावठी भाषेत म्हणू का, केवढंही जरी वारं वावदान सुटलं तरीही जो जागा सोडत नाही तो संत. केवढीही वाटोळी येऊ द्या आणि कसलेही आरोप होऊ द्या, तरीही ज्याच्या अंतःकरणामध्ये स्थिरता असते ते कोण आहे? संत. ज्ञानोबा साहेब. दक्षिण उत्तर मारुता, मेरु जैसा पंडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थ कोणत्याही दिशेनं वारं सुटलं, दक्षिणेकडून वारं सुटलं काय किंवा उत्तरेकडून वारं सुटलं काय, चहू बाजूनी चहू दिशानं जरी केवढंही मोठं वादळ सुटलं तरीही मेरू पर्वत हल्ला, असं अपवादाला जगात पृथ्वी तलावर कोणी ऐकलं नाही. केवढे वारवावदान असतं. भगवान म्हणतात पंडुसुताना मार्जुना, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थ केवढंही जरी वारं वावदान सुटलं तरी देखील मेरू पर्वत हालत नाही. तद्वत केवढंही मोठं सुख आलं किंवा दुःख आलं तरीही जो कायम संतुष्ट किंवा स्थिर राहतो, सुखानं सुखी नाही दुःखानं दुःखी, किंवा सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुखानं सुखी होत नाही आणि दुःखानं दुःखी होत नाही. आणि कोणीकडेही जरी गेला तरी आग लावायचं काम करीत नाही. कोण? कल्लोळ करतो पण कशाचा? ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. म्हणून किंवा ज्ञानोबराची पुढली सुखानं सुखी नाही आणि दुःखानं दुःखी. मग ते दुःख यदा कदाचित किंवा ते सुख शारीरिक असो एवं नातेवाईकाचा असो, कोणत्याही सुखानं सुखी नाही दुःखानं दुःखी नाही तो कोण आहे? संत. सुख दुःखे समे कृत्वा, सुख दुःखे समे कृत्वा, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख ही समान आणि दुःख ही समान.
लाभ मिळाला काय आणि तोटा झाला काय, जय झाला काय किंवा पराजय झाला काय, या गोष्टीला स्थिर मानतो एकंदरीत तो संत ज्ञानोबा. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटी जो पापडी भारे चित्त न दाटी. दुःखच आहे मेरू पर्वत आहे, पण ते नातेवाईकाचं नाही. ते दुःख नातेवाईकाचं. मेरू पर्वता एवढं दुःख झालं पण शरीराचं झालं. तरी देखील ज्याच्या चित्तामध्ये अस्थिरपणा येत नाही, कायम चित्त स्थिर राहते, ज्ञानोबा म्हणतात ते संत. म्हणून तुम्ही ऐकू नये. मोतीराम महाराजांना कित्येक लोकांनी आग्रह केला होता, महाराज पायाला जखम झाली आणि या जखमेमुळं शरीराला एखादी व्याधी जडल आणि व्याधी जडून शरीर निकामी होईल आणि बरंच तुम्हाला लोक सुधारायचं काम करायचं. पण त्या जखमेमध्ये आळ्या पडल्या आणि जखमेतल्या आळ्या जमिनीवर पडतील म्हणून मोतीराम महाराजांनी पट्टी बांधली. आपला इतिहास सर्वांना पाठ. तरी देखील लोकांनी विचारलं, महाराज चांगलं नाही शरीरासाठी, काय गोड शब्द आहे. माझं आजून पिंपळ तरी असल्यामुळे त्या परंपरेतला मी थोडाफार आहे. मोतीराम महाराजांचा शब्द आहे, पूर्व आळ्या शरीरात पडल्यात माझ्यात नाही. विढाला म्हणजे शारीरिक जरी दुःख असलं तरी दुःखानं दुःखी नाही, सुखानं सुखी नाही. शस्त्रेवरी तोडिलिया का देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पोहोडलियाचे मोची नाही. ओ हे शरीर आहे, या शरीराला शस्त्रानं जरी तोडलं किंवा हे शरीर उचलून अग्नीत जरी टाकलं तरीही ज्यांचं चित्त कायम स्थिर आहे ते कोण, ते संत. म्हणजे काय, शस्त्रास्त्रानं तोडून शरीर अग्नीत उचलून टाकलं तरीही ज्यांच्या चित्तामध्ये डळमळीपणा नाही. ज्ञानोबा म्हणतात ते वस्तुस्थितीचे संत आहेत, त्यांचं नाव आहे मोतीराम महाराज. किंवा आद्यगुरु शंकराचार्यांनी व्याख्या केली, संता महंतो निवसंती संतो वसंत वलोकहितं चरतः, तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान्, अहेतु नान्यान् विचारयन्त. ज्यांच्यामध्ये कायमस्वरूपी महानता मुकामाला राहते आणि जिकडं जाईल तिकडं शांतता निर्माण करतात. काय निर्माण करतात, भांडण लावायला नाही. कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात, कोणत्याही देशात जरी गेले तरी काय निर्माण करतात, शांतता निर्माण करतात आणि वसंत ऋतू सारखं वातावरण फुलवितात आणि कसल्याही प्रकारचा हेतू न ठेवता
केवळ जगत कल्याणासाठीच येतात ते कोण? देह कष्ट केवळ शरीर झिजवितात कशासाठी? परोपकारासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, स्वतःच्या शरीराचा देखील जगाच्या कल्याणासाठी विचार करत नाही. गोरांजन म्हणजे शरीर झिजवितात. गोरांजन शब्दाचा अर्थ काय? शरीर झिजविणे. पण शरीर झिजविणे स्वतःसाठी, केवळ जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या शरीराचा देखील जे विचार करत नाहीत, महाराज म्हणतात ते वस्तुस्थितीचे संत आहे. आणि हेतू देखील त्यांचा काय? उद्धराया उद्धराया जन जड किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरवया आले दीन जना. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी येतात. म्हणून रुक्मिणी आई साहेबांना प्रश्न केला पांडुरंगाला, रुक्मिणी पुषे देवाशी, का कली माझी जन दोषी, हे घातली देवा पुशी ते सांगती महाविष्णू. भगवान विष्णूला साहेबांना प्रश्न केला, देवा एका आईच्या पोटाला 4 लेकरं जन्माला आली, ते मूळचे कोण आहेत आणि त्यांचा येण्यामागचा हेतू काय एवढं मला सांगा. हे सांगावे सविस्तर, याचे कोण कोण अवतार, बंधू
स्त्री वर्ग साचार आणि ते भगिनी चारीला चारी मूळ कोण आहे एकंदरीत कशासाठी आले आम्हाला त्याची सविस्तर माहिती द्या. मग यांचे कोण कोण अवतार मूळचे कोण आले कोण आहेत आणि कशासाठी आले आम्हाला ते सविस्तर माहिती द्या. मग मूळचे जे आले ते चारीला चारी ही बहीण भाऊंड आपल्या भाषेत ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई. मग एका आईच्या पोटाला जन्माला आले पण मूळचे कोण आहेत ती मूळचे कोण आहेत ती माहिती द्या असा उल्लेख केला आहे साहेब. मग त्यावर कोण उत्तर दिलं महाराज देवाला ऐसा ब्रह्मा विष्णू हर मुक्ता इथे मूळ माता साचार. पुढला शब्द महत्वाचा आहे. तारावया चराचर कली माझी अवतरली महाराजे भ्रष्ट यवन झाले ठाई ठाई दोष घडले मगई अवतार घेतले कली दोष हरावया विढाला चारीला चारी ही मूळचे देवच संत रूपानं प्रगट झाली. कशा प्रकारे जगी सूर्य जैसे प्रकाशले तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. म्हणजे याचा सरळ तात्पर्य अर्थ काय कसल्याही प्रकारचा हेतू न ठेवता केवळ जगत कल्याणासाठी येतात ते कोण संत आणि केवळ स्वतःचाच विचार करतात. स्वतःचा विचार करतात ते असंत आणि शरीर दुसऱ्यासाठी जीवितात ते संत. मुलीचा फरक असा आहे. म्हणून संत वेगळे आणि असंत वेगळे. पण सरासरी मार्केट कुणाला मार्केट वस्तुस्थितीनं मार्केट कुणाला असंताला मार्केट. म्हणून पोटासाठी संत झाले कलित बहु स्वतःच्या पोटाचा विचार करतात ते असंत. Thank you.
फिरती हिंडती पोटासाठी घेती प्रतिगृह वेगवेगळ्या प्रकारचा वेश धारण करून केवळ पोटाचा विचार करतात ते कोण? देवी शब्द ज्ञानी करत करीती चावटी ज्ञानपोटासाठी पोनिया ज्ञानपोटासाठी कोणिया ते असंत ते कोण? असंत आणि केवळ जगाचाच विचार करतात ते संत. पण प्रकार असा झाला असंत आणि संत जवळ क्रियेनं दिसायला कसे सारखेच. एक श्लोक आहे गीतेमध्ये, पश्ये श्रीन्मन् स्पृशन् जिग्रं नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. असंत आणि संत जवळ क्रियेनं सारखे. तो जाती आईसा दावी रंग जरी दावी पांढरी जरी दावी पांढरी पांढरी पण कैची चिका दुधात चवी जरी दावी पांढरी पांढरी. जाती आईसा दावी रंग बहु जग या नाव. मुद्दा काय आपला? संत वेगळे आणि असंत वेगळे. पण जवळ दोन्हीच्या क्रिया दोन्ही दिसती सारखी. वर मजाने तू पारकी
तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे परी तेथीचा सर्वतानु हे नवल देखे असंत देखील डोळ्यानं पाहतो आणि संत देखील डोळ्यानं पाहतो जवळ जवळ संत आणि असंत या दोन्हीच्याही क्रिया सुभाषितकारानं उदाहरण सांगितलं बगळा वेगळा आणि राजहंस वेगळा काय बगळा वेगळा आणि राजहंस वेगळा पण दोन्हीही जर बघितले तर दिसायला कसे बरं आपण पाहताना बगळेच पाहतो पण नाव घेतो कुणाचं माणसं म्हणतात काय पण राजहंस वेगळा आणि बगळा वेगळा मग दोन्हीला जर समजा वेगळं कोण राजहंस आणि कोण बगळा असं जर ओळखायचं असेल तर काय करावं लागेल हो एक होनी मिळाले असे बरोबर म्हणजे काय बगळा आणि राजहंस जर ओळखायचा असेल तर पहिली स्टेप दिली खानपानावर पहिली स्टेप कोणती खानपानावर पण कधी कधी खानपानावर देखील माणूस सात्विक आहे असं गृहीत धरल्या जात नाही तिखट खात नाही म्हणजे तोंडाला असेल लक्षात आलं का खानपानावरून माणूस सात्विक आहे असं गृहीत धरल्या जात नाही पण पहिली स्टेप दिली या दोन्हीची बगळा खातो काय कसले डबकडाने तोंड घालायचं काम करतो कोण बगळा मग ते मासे जिवंत असो किंवा मेलेले असो किंवा नसून गेलेले असो कसल्याही डबकडाने घाणीमध्ये तोंड घालायचं काम कोणाचं बगळ्याचं पण राजहंस खातोच पण डब काढायने तोंड घालीत नाही राजहंस चारा दिसताना कसा दिसतो राजहंसाचा राजहंस देखील खातो पण घाणीमध्ये तोंड घालीत नाही महाराज कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मोतियाचा राजहंस खाताना मोती खातून बगळा गहाणे तोंड घालतो पण पहिल्या स्टेपवर काही टायमाला खानपानावरून देखील निवड करता येत नाही
प्रसंग आल्यावर काही टायमाला ढाब्यावर बी जेवावं लागतंय असं मग खानपानावरून असं काही ठरविता येईल का? ठरविता येईल. एखादी व्याधी झाली आणि डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला आता हे मांसाहार स्वीकारावं लागतं. आरडगाबुळ स्वीकारू शकते पण वस्तुस्थितीचा खरा असेल बरं करे तो स्वीकारित मिळा मरण आनंद आला. होय प्रभू महाराज. मग गहाणीला तोंड लावित नाही तो राजहंस आणि गहाणीला तोंड लावतो त्याचं नाव बघा. पण खानपानावरून बी निवड करता येईना म्हणून पुढली स्टेप वेगळंच करायचे विभागणीच करायची तर काय करावं लागेल? अर्धा लिटर बारक्या छोट्या पातेल्यामध्ये पाणी आणि अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर पाणी आणि अर्धा लिटर दूध मिक्स करायचं मिश्रण करायचं. जो पाण्यातून दूध बाहेर काढेल तो कोण? राजहंस. आणि पाण्यासहित दूध पिऊन टाकेल तो उघड आहे. म्हणून दूध का दुधावर पाणी का पाणी उसका नाम राजहंस है. चांचूचेनी सांडशी हांडीचे पै राजहंशी वा ज्ञान ज्ञान ते पुढचं वेगळं पण इथंच आपल्याला पाहिजे. बरोबर. म्हणजे मुद्दा काय? दुधातून पाणी वेगळं काढतो तो राजहंस आणि दोन्हीला पितो तो बघा. तद्वत संत वेगळे आणि असंत. त्याच्या पुढे जाऊन ते मजेदार उदाहरण. कावळा वेगळा आणि कोकिळ वेगळा का सारख्याच आहे दोन्ही? कावळा वेगळा आणि कोकिळ वेगळा. पण कावळ्याला काय म्हणावे आपण? कोकिळ म्हणावे. पण सरासरी 95% कावळा आणि कोकिळ दिसायला कशी सारखी. मग दोन्हीला ओळखायचं कसं? कावळा 12 महिने आरडतो. कोण? कावळा. काम नसलं तरी आरडायचं काम कोणाचं? कावळ्याचं. आणि पुन्हा स्वरात आरडत नाही मला. कोण? कावळा. 12 गावठी भाषेत बोलू का? मड्यावरलं लोणी खातून 12 महिने आरडतो त्याचं नाव कावळा. आणि माणसं म्हणती कावळा आरडल्यावर पाहुणा येतो. मड्यावरलं लोणी खातून 12 महिने आरडतो तो कावळा. पण कोकिळ तसला नाही. काही बाणेदार असे असतात कायम स्वरूपी आरडारडी करीत. तोच कोकिळ. कोकिळ आरडल्यानंतर समजायचं वसंत ऋतू उजळला. कोणता ऋतू? मग तो त्यानं जर आवाज काढल्याबरोबर माणसं म्हणते चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा दिवस उजळला. हे कोणाचं काम? तुकोबाराय म्हणतो. गायती कोकिळा वसंतेशी. कोकिळेनं आवाज काढल्याबरोबर वसंत ऋतू उजळतो. म्हणून गोदावरी ताईला गान कोकिळा म्हणतात.
विढाला विढाला पण कोकिळ आप स्वरात शिवणी आरडत कोकिळे गाती सुस्वरे. कोकिळ कसा गातो? स्वरात गातो महाराज. आतापर्यंत तुम्ही सर्व साक्षीदार आहेत. गोदावरी ताईचा स्वर सुटलाय असा अपवादाला घडलं नाही. मग कधी तबला स्वरात असो नसो कोकिळ आवाज सोडित स्वर सोडित नसते. म्हणजे काय? कोकिळ आणि कावळा जरी दिसायला सारखे असले तरी कोकिळ म्हणजे कावळा नाही आणि कावळा म्हणजे कोकिळ नाही. पण कावळ्याला कोकिळ समजणं हे अपराध आहे. कावळ्याला कोकिळ समजणं हे अपराध आहे आणि कोकिळाला कावळा समजणं हे पाप आहे. विढाला मोठ्याचं वाक्य सांगतो ऐका. चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचे वाक्य. वस्तुस्थितीच्या संताला असंत समजणे हे जगातलं सर्वात मोठं पाप आणि असंताला संत समजणे हे जगातला सर्वात मोठा अपराध. पण दिसायला सारखी असल्यामुळं माणसं सरासरी पाठीमाग कुणाच्या असंताच्या. असंताचा हेतू पोट आणि वस्तुस्थितीच्या संतांचा हेतू काय? तेची संता तेची संता तेची ज्यांचा हेतू ते असंत. नळोबारा म्हणतात ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. केवळ ज्यांचा उद्देशच देव ते कोण? संत. निरुक्ती वापरली खल्या भाषेत केवळ देवासाठी जगतात ते संत आणि स्वतःसाठी जगतात ते असंत. तुकोबारा म्हणतात
देवा, आमचा केवळ उद्देशच देव असल्यामुळं आम्ही जे जीवनभर सायास केलाय ते फक्त तुझ्यासाठी केलं. कुणासाठी सायास? सायासाठी जोडी माझी, सायासाठी जोडी माझी, एवढा सायास कशासाठी? जळोत ती येथे उपजविती अंतराय, सायासाठी जोडी माझे तुमचे पाय. केवळ सर्वस्वाचा त्याग फक्त देवासाठी, आणि केवळ देवासाठी सर्वस्वाचा त्याग करतो तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. केवळ सर्वस्वाचा त्याग एकट्या देवासाठी, देवासाठी घेऊन जोड, देवासाठी घेऊन जोग, अवघा भोग, अवघा भोग त्यजियला. सर्व भोगाचा त्याग कुणासाठी? फक्त देवासाठी. म्हणजे औतकोबरा म्हणतात ना, देवासाठी काय काय केलं आहे काय? निळोबराने खूप गोड वर्णन केलं. याचे लागी हो ते जियले नाना भोग, केवळ देवासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भोगाचा त्याग केला. किंवा जाळून संसार बैसलो अंगणी, सबंध पूर्ण या संसाराचा त्याग फक्त एकट्या देवासाठी. अहो नातेवाईकाचाच त्याग नाही असं लोक म्हणतात. 5 रुपयाची नोट मोतीराम महाराजांच्या चकलीनं कुणीतरी खिशात घातली. ती बंडीत जाळून टाकली. म्हणजे केवळ जगतात कुणासाठी? देवासाठी. आणि जे देवासाठी जगतात ना त्यांच्या पाठीमागे लक्ष्मी लागत असते. काय त्याला मागायची गरज लागत नाही. आधुनिक संतांपैकी इकडं मोतीराम महाराज आणि तिकडं भगवान बाबा विळाला स्वतः लक्ष्मी माझा स्वीकार करा असं भगवान गणाला शरण जात. छोटे छोटे गाव महाराज आपल्यासारख्या जमिनीने तिकडल्या
आता आपण सर्वजणांनी गड पाहिलेला आहे. एका एकरामध्ये लय झालं पावसाळ्यामध्ये 1-2 क्विंटल बाजरी होऊ शकल असलेली कर्मचारी वर्ग कमी येते. अंबाजोगाई पासून पण अहमदनगर पर्यंत कर्मचारी वर्ग कमी आहे. खाल्ल्या या आपल्या पूर्ण पट्ट्यामध्ये सरासरी इकडं परभणी साईडची कर्मचाऱ्याची तालीम आहे सर्व. पण तसल्या उमरट रानाने 1-2 क्विंटल वावराने पिकणाऱ्या जमिनीमध्ये मरगळवाडी एवढा गाव 2-2, 2.5 कोटी रुपये गडाच्या कामासाठी देतात. आज 20 लाख झाले. आज त्या कौंडेगाव केवढं गाव आहे आपलं? 20 लाख. हा? 35 लाख 35 लाख रुपये उंडेगावकरांनी दिलेत महाराज. देवासाठी जगल्यावर विळाला तिकडं भगवान बाबा आणि इकडं मोतीराम महाराज. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, केवळ त्यांचा उद्देश हेतू फक्त देव. ज्ञानोबा आहे तर पुढे जाऊन बोलतात. निरुक्ती शब्द वापरले ज्ञानोबा आहे. तेची संताशी निरुक्ती आहे. कशासाठी? काही टायमाला कसं आहे, बाहेरून उद्देश देव आणि आतून उद्देश संसार असेल तर ते संत ह्या व्याख्येमध्ये बसू शकत नाही. म्हणून निरुक्ती आहे. ज्याच्या आतमध्ये देखील हेतू देव आणि बाह्य स्वरूपात देखील हेतू देव, ते कोण? तेची संत. नाही प्रसंगाला बाहेरून देव आणि आतून संसार. मग संत ही व्याख्या मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर अंतरी दर्शन भेटी वाया. काय शब्द? अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. असा असेल तर तो असंत म्हणून म्हणू शकतो. पण ज्याच्या आतमध्ये देखील देवन, आता हरी बाहेर हरी, Hare
हरीने घरी कोंडिले त्याची नजर कुणीकडेही पडू द्या, त्यांच्या नजरेला कोण दिसणार? पाहुणे होय. ज्ञानोबरात पुढे गेली, याची पुढं माझी गेली हरपुणी, श्रीरंगा वाचुनी आणुने. याती म्हणजे जात. त्या भगवंताशी एवढी एकरूप झाली, स्वतःच्या जातीला कुळाला विसरली. मग तो जातीला कुळाला रक्तनात्याला विसरतो आणि फक्त देवच हे तो ठेवतो. नळोबारा म्हणतात ते संपय. कुणीकडे हे नजर पडू द्या त्याची. आहे श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भाव. त्याला कुणीकडेही नजर टाकू द्या, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रकुमार. जेथे पाहे ते विठ्ठल रकुमार. सत्यभामा राही जननी किंवा जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जपत्याशी नाही किंवा एक विषय तो सकळांचा हाय. हो जिकडं बघल तिकडं सर्वमय गोविंद विठ्ठल विष्णू
विठ्ठल विस्तारिला जनी. सगळं वातावरण गरम झालंय बाबा. काय मोठी माणसं लवकर गरम होत नाहीत आणि झाल्यावर गार केल्याशिवाय. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरून. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल भगिनी आणि व्रता. विठ्ठले विण चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे तेची संत तेची
केवळ देवासाठी म्हणजे उद्देशच देव. करताना देखील नाम चिंतन सोडून दुसरी साधना करत नेणती काही ताना टोना या शब्दाचा अर्थ दोन आहे. नाम चिंतन सोडून अन्य साधनेला किंमत देत नाही, टाणाटोणा शब्द वापरतो. किंवा टाणाटोणा म्हणजे दोरी गांडा. काय महाराज एवढा हात बघा की हे काय टाणाटोणा. मग मला सांग, आपण म्हणतोय किंवा ज्ञानोबा म्हणतात जे का ललाटीची लिहिली आपण दाखविताना काय दाखवायलोय? हात दाखवाय. आम्ही बुवा लोक हुशार आहेत, ज्याचे ज्याचे हात बिघडले त्याच्यातून हात राश आहे. हातावर मी हस्तरेषा नाही अशी बाजू आहे. ज्याचे हात गुडघ्याच्या खाली उतरतात त्याच्या हातावर कुठं उतरावं लागतील हात. मग आता कीर्तन झाल्यावर मोजून बघा आपले हात कुठवर येते. काय कितीही जरी मोजण्याचा प्रयत्न केला तरी हात कुठवर असतात, गुडघ्याच्या वर. आणि ज्याच्या गुडघ्याच्या खाली येत आहेत त्याचं नाव आहे आजानुभव. त्याला काय म्हणतात? आजानुभव. माझ्या वाचण्यामध्ये 2-3 आले. ज्ञानोबा सुखाचार्य आणि अर्जुन यांची हात गुडघ्याच्या खाली उतरत होती म्हणून त्यांना अजानुभव म्हणतात. म्हणून नेणती काही ताना टोना. पण नाव बी किती गोंडस ठेवलंय हात बघणाराच जाणता. नाव का खरा तो नेमता आहे. खरा कोण? नेमता म्हणजे लहान आणि जाणता म्हणजे मोठा. शुल्लक दृष्टीनं नेलोबारा म्हणतात आम्ही पाहतो. नेणती काही ताना टोना. बारीक सारीक साधनेकडे किंवा दोरी गांड्यावर अंधश्रद्धेवर आम्ही विश्वास ठेवत. नेणती काही ताना टोना. नामस्मरणा वाचोनी आणि ती काया वाचा आणि मने झाले चिंतने डुल्लती. ज्ञानेश्वर